सांगली विधानसभा मतदारसंघातून त्यावेळी त्यांनी बंडखोरी केलेली होती आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुधीर गाडगीळ यांच्या विरोधात त्यांनी निवडणूक लढवली। अर्थात त्यांचा या निवडणुकीमध्ये पराभव झाला। सुधीर गाडगीळ हे चांगल्या मताने निवडून आले। त्यानंतर जयश्री पाटील यांना काँग्रेस पक्षातून त्यांचं निलंबन करण्यात आलं। त्यामुळे जयश्री पाटील यांना मानणारा जो सांगली विधानसभा क्षेत्रातला किंवा त्या महानगरपालिका क्षेत्रातला गट आहे तो गट गेल्या काही महिन्यांपासून अस्वस्थ होता आणि शेवटी या अस्वस्थतेला भारतीय जनता पक्षाच्या प्रवेशाच्या निमित्तानं वाट मोकळी करून देण्यात आलेली आहे। आजच मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जयश्री पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आणि जयश्री पाटील यांनी आपण 2 दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलेलं आहे। त्यांच्या या निर्णयानं केवळ सांगली नाही तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये खळबळ उडालेली आहे, कारण वसंतदादा पाटील यांचं घरच आता भारतीय जनता पक्षात प्रवेश करते म्हटल्यानंतर याबद्दल आश्चर्य व्यक्त होणं हे स्वाभाविकच आहे।